अभय योजनेअंतर्गत थकीत गाळे भाडे वसुलीला वेग आला असून आतापर्यंत 855 गाळेधारकांना तब्बल 58,83,045 रुपयांची दंडमाफी देण्यात आली आहे। मात्र वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने 2 पथकांमधील 9 कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी 1,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गाळेधारकांसाठी अभय योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत थकीत भाड्यावरील 100% दंड माफ केला जात आहे। 1 जुलैपासून सुरू असलेल्या या योजनेला आता 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। गाळेधारकांनी थकीत भाडे भरून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे। दरम्यान गाळे भाडे वसुलीसाठी नियुक्त पथकांना दररोज 5 गाळे सील करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते। मात्र 18 आणि 20 ऑगस्ट रोजी हे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने 9 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। यात लँड फी पथकातील 5 आणि मेजर गाळे पथकातील 4 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। त्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनातून प्रत्येकी 1,000 रुपये दंड वसूल करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। आयुक्त डॉक्टर ओंबासे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांनी ही कारवाई केली आहे। महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी शनिवार आणि रविवारीही ही विशेष वसुली मोहीम राबवण्यात येणार आहे। सुट्टीच्या दिवशीही पथकांनी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अन्यथा शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्तांनी दिला आहे। मिनी शॉपिंग सेंटरमधील 653 गाळ्यांपैकी 123 गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। त्यांच्याकडून आतापर्यंत सुमारे 42,86,000 रुपयांची थकीत रक्कम वसूल करण्यात आली आहे। तर 12 लाख रुपयांची दंडमाफी देण्यात आली असून 21 गाळे सील करण्यात आले आहेत।